द कॉर्पोरेट लाईफ हार्श रियालिटी पॉडकास्ट एपिसोड नंबर 2 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये अशा एका व्यक्तीला आपण घेऊन आलो आहे ज्यांनी फार संघर्षातून इथपर्यंतचा प्रवास गाठलाय. त्याचं स्कूलिंग, त्याचं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर त्यांनी चालू केलेला हा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स एकदम हार्श असणार आहे. मी त्याला बरेच वर्ष झालं पाहतोय. तर आपण वेलकम करू निलेश याला. निलेश, तुझं या पॉडकास्टमध्ये स्वागत. नमस्ते. आपण रिसेंटली हे पॉडकास्ट चालू केले आणि ज्यावेळेस हा एक्सपिरियन्स मी बऱ्याच मित्रांबरोबर शेअर करतो, कारण की ज्यावेळेस स्कूलिंग होतं, ग्रॅज्युएशन होतं आणि ह्या सगळ्या कॉर्पोरेटच्या जगामध्ये लोक येतात, त्यांना क्लॅरिटी नसते काय चाललंय. ओके. आपण हार्श रियालिटी म्हणतो, पण हार्शच असेल असं काही नाही. चांगले एक्सपिरियन्स पण लोकांकडे आहेत. कसा आला ह्या कॉर्पोरेटमध्ये तू? कॉर्पोरेटचा प्रवास म्हणजे अनएक्सपेक्टेड होता, कारण माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकलचं आहे आणि लोकांना जनरली मेकॅनिकलमध्ये म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो की ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंग फेज होता की लोकांना फक्त 3च फील्ड माहिती होत्या मेकॅनिकलमधल्या. एक तर मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी आणि हे बाकीचा तुमचं काय SCM वगैरे जे असेल ते. R&D ही खूप कमी लोकांना नोन होती त्यावेळेस. माझे एक ॲडवायझर होते. मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस शीतल म्हणून नाव होतं त्यांचं, शीतल बोपसे. तर त्यांनी मला त्यावेळेला सजेस्ट केलं होतं की तुझं कम्युनिकेशन चांगलं आहे, तू ग्रास्पिंग करतो, ड्रॉइंग्स वगैरेचं नॉलेज तुझं चांगलं आहे, तो तू CAD कोर्स कर सुरुवातीला आणि प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा क्वालिटीमध्ये न जाता तू डिझाईन ह्या क्षेत्रामध्ये घुसण्याचा प्रयत्न कर. तर त्यामध्ये असं होतं की मग मला कळलं की डिझाईन पण एक सेपरेट फील्ड असते. कॉलेजमध्ये आपण ड्रॉइंग वगैरे करायचो, दॅट इज ओके, ते पासिंग पुरतच करायचो आपण. म्हणजे त्याला तितकं सिरियसली त्यावेळेस काय घेतलेलं नव्हतं आणि बऱ्याचशा वेळेस तर काच लावून जिट्याच मारायचो. म्हणजे दॅट इज फॅक्ट. आणि बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हेच होतं. तर मग मी त्याच्यानंतर ज्यावेळेस सगळं झालं, मग मी पुण्यामध्ये क्लासेस वगैरे, त्यांनीच मला रेफरन्स दिला, तिथं क्लासेस वगैरे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला मी टूल्स अँड डाय डिझाईनमध्ये. नंतर तिथं इव्हेंच्युअली इन 2011 समथिंग त्यांनी ती प्लेसमेंट पण दिली तिथनं. छोटी स्मॉल स्केल कंपनी होती, प्रायव्हेट लिमिटेड होती, अल्फा टूल्स डाईज अँड पॅटर्न्स लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड होती. सो तिथं मी जॉईन झालो. अँड हार्श तो पिरियड असा म्हणेल मी की आफ्टर 2008 ज्यावेळेस एकदम वाईड रिसेशन आलं आणि त्या रिसेशन नंतर मिड रिसेशन 2011 मध्ये आलं. तर 2011 मध्ये प्रोडक्शन, मेंटेनन्स आणि क्वालिटीचे जॉब अवेलेबल होते आणि ते पण खूप लिमिटेड प्रमाणात अवेलेबल होते. आणि मग हे कन्व्हेन्शनल जॉब सोडून डिझाईन मध्ये एंटर करायचं म्हणजे हा खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. भरमसाठी इंटरव्ह्यू देणे, मग रिजेक्शन घेणे, रिजेक्शन गेल्यानंतर डिप्रेशनमध्ये जर आता त्याच्यावरती थोडंसं स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल ते इम्प्रूव्ह करून मग सम हाऊ आय क्रॅक दी अपॉर्च्युनिटी आणि मला एक स्मॉल फर्म मध्ये ॲज अ ट्रेनी डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब मिळाला. ओके. सो कंपनी खूप मोठी नव्हती, बट या एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे असा एक्सपिरियन्स झाला की नंतर मला डिझाईन या फील्डमध्ये मला कुणावरतीच डिपेंड राहण्याची गरज नाही लागली, कारण तिथं असं स्पून फिडिंग नव्हतंच कधी. इट वॉज अ रेव्हेन्यू जनरेशन ऑर्गनायझेशन. इट वॉज नॉट अ ट्रेनिंग सेंटर लाईक कॉर्पोरेट्स. एक्झॅक्टली. इट वॉज रेव्हेन्यू जनरेशन प्युअरली. त्यांचं असं होतं की काम आलं तर त्यातून मला पैसा कमवायचा, त्याच्यासाठी मी कंपनी चालवली. इव्हेंच्युअली शिकत गेलो, सिनियर्स मिळाले, त्यांनी गाईड केलं, त्यांनी शिकवलं, सॉफ्टवेअर शिकलो, टूल शिकलो, इनसाईड शिकलो, आउटसाईड शिकलो आणि त्याच्याबरोबर मॅन्युफॅक्चरिंग नॉलेजही शिकलो, क्वालिटी नॉलेज पण होतं थोडंफार. तर त्याच्यामध्ये असं प्रोग्रेस करत करत 1-1.5 वर्ष तिथं केलं. त्यानंतर समहाऊ माझा सुरू झाला कॉर्पोरेटचा प्रवास. ऍक्च्युअल प्रवास 2013 माझा सुरू झाला कॉर्पोरेटचा. तर 2013 मधून एक कॉल आला मला ईटन टेक्नॉलॉजीज मधून. तर समहाऊ तिथं वॉक इनच होतं. वॉक इनला गेलो मी, पूर्ण दिवस थांबलो. कंपनी बघूनच एकदम भारी वाटलं. काचेची बिल्डिंग वगैरे, आपण MIDC मध्ये काम करणारे लोक, म्हणजे काचेची बिल्डिंग मध्ये जायचं म्हणजे मेकॅनिकल वाल्यांसाठी स्वप्नच. बरोबर. IT वाल्यांचं माहिती होतं की हा जावाचा क्लास करायचा, काहीतरी फ्रंट एंड बॅक एंड टेस्टिंग वगैरे करून ते जाणारच होते. आम्ही मेकॅनिकल वाले डायरेक्ट काचेच्या बिल्डिंग मध्ये गेल्यावर आम्हाला काहीतरी भारीच वाटायचं. निलेशचं बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या लोकांना आज कॉर्पोरेटमध्ये येताना कोणतं स्ट्रगल करायला लागतंय? वॉक इनला एक पूर्ण दिवस गेला आणि म्हणजे लंच वगैरे झाल्यानंतर थोडं इंटरव्ह्यू वगैरे झाला. इंटरव्ह्यू क्वाईट
म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनच्या म्हणजे ठीक होता. कारण मी ऑलरेडी टेक्निकल खूप साऱ्या गोष्टी इथं शिकलेलो होतो. टेक्निकल मध्ये मी जात नाही आता खूप, कारण ते खूप वाईट डिस्कशन होऊन जाईल. बरोबर बरोबर तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक काय होतं ती एक थोडंसं नाही का आपण काय म्हणतो क्युरियोसिटी असते, Curiosity पार्ट ऑफ असते. क्युरियोसिटी असतो की नाही बाबा आपण एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सॅलरी स्ट्रक्चर वाईज वगैरे ऑब्व्हियसली जिथं आपण MIDC कम्पेअर करतो IT ला, तर सॅलरी कधीच मॅच होऊ शकत नाही. दॅर इज अ वाईड ब्रिज इन बिटवीन दी सॅलरीज. एक्झॅक्टली. सो मग आलं 5-6 दिवसानंतर त्यांचा कॉल वगैरे आला की यू हॅव बीन सिलेक्टेड वगैरे असं तसं. मग मला खूप भारी वाटलं की मी सिलेक्ट झालोय. पहिली कंपनी पहिली कंपनी कंपनी. MNC कंपनी. तर ठीक आहे, मी इमिजिएट सांगितलं की मी जॉईन करतो. म्हणजे मी ते सॅलरी स्ट्रक्चर सुद्धा वाचलेलं नव्हतं. बरोबर बरोबर. मग इन 2013 तर त्यांनी आय थिंक मला 3.95चं काहीतरी पॅकेज Package ऑफर आहे. केलं हे म्हणजे सुरुवातीचं. ही सुरुवातीचं हे 10-12 वर्षापूर्वीचा 12 गोष्ट आहे. वर्षापूर्वीचं. बरोबर. म्हणजे आय वॉज समवेअर अराउंड 97,000 हो हो हो. इयरली इयरली. अँड मी डायरेक्ट स्विच झालो 3.95 ला. हो, बिग चेंज. बिग चेंज. मग मी विचार केला की हे आपल्याला एवढे कसं काय पगार देत आहे. बरोबर. म्हणजे अनबिलिव्हेबल. क्वेश्चन आहे ना. म्हणजे आपण एक तर सुरुवातीच. ग्रामीण बॅकग्राऊंड मधून आलो. बरोबर. म्हणजे की इतकं पॅकेज वगैरे. मग नंतर मी थोडंसं 1-2 माझे मित्र होते चांगले IT मध्ये, तर त्यांना विचारलं. मग त्यांनी मला सांगितलं नाही, काही स्टँडर्ड ऑर्गनायझेशन राहतात की त्यांची ती सॅलरी जी रेंज आहे, स्ट्रक्चर आहे, ते बरोबर, ठरलेलं राहतं. बरोबर. सो डोंट वरी अबाउट इट. बरोबर. सो आय एक्सेप्टेड दी ऑफर. मग मी गेलो, जॉईनिंग केली वगैरे. फर्स्ट डे वॉज लाईक ब्रिलियंट, एक्सलंट. म्हणजे भारी होता दिवस. ते त्यांचे ते प्रोसेस वगैरे, कॅबिन वगैरे बघून बरोबर, असं भारी बरोबर, वाटायचं. मीटिंग्स वगैरे, टीम अलोकेट झाली, मॅनेजर पण चांगला होता, सिनियर मेंबर्स पण चांगले होते. मग मी ट्रान्समिशन डेव्हलपमेंटमध्ये बरेच वर्ष काम केलं. ऑलमोस्ट 6-7 वर्ष तिथं काम केलं. बरोबर. एक्सपिरियन्स चांगला होता. सम पार्ट वॉज हार्ड, सम पार्ट वॉज सॉफ्ट. सी वर्किंग लाईफ मध्ये कॉर्पोरेट असं कधी वाटलं नाही ग्रामीण भागातून आलो एवढा मोठा चेंज सुरुवातीला सुरुवातीला वाटलं ना. दबक्या आवाजात हो, बोलणं, मॅनेजरला घाबरणं. मी सुरुवातीला बोलतच नव्हतो. तू मला म्हणशील आता तू मला एवढे वर्ष झालं ओळखतोय, तू मला म्हणशील अरे तू असं म्हणजे तू कसं म्हणतो, तू बोलतच नव्हता. मी सुरुवातीला माझा एक मित्र होता, त्यांनी मला सांगितलेलं होतं तू एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये चाललेला आहे, तुला एक्सपिरियन्स नाहीये, सुरुवातीला ऑब्झर्वेशन फेज मध्ये राहा, कोण कसं आहे काय वगैरे. सी तो त्याचे एक्सपिरियन्स सांगत होता, मी तो एक पॉईंट घेतला त्याच्याकडनं. मी सुरुवातीला शांत राहिलो, बघितलं कोण कसं आहे. काय होतं, नवीन एन्व्हायरमेंट मध्ये गेला ना, आपल्याला माहित नसतं की कोण कसं आहे. ती आता कॉर्पोरेट म्हणलं की पॉलिटिक्स आलं. बरोबर. पॉलिटिक्स आलं की लोक आले. लोक आयडेंटिफाय करायचं जे त्यांनी मला जो एक कानमंत्र दिला होता, तो जपला, म्हणजे जतन केला. आणि मग त्याच्यानुसार मी थोडंसं ऑब्झर्वेशन वगैरे करून मग नंतर मी थोडासा खुलायला गेलो. मग इतकं खुललं की मग विषय पीपल पॉलिटिक्स आणि कॉर्पोरेट पॉलिटिक्स हे समहाऊ कनेक्टेड आहे. बरोबर. सो तो तसा आहे. म्हणजे तो, आणि मी तर म्हणेल इथेच नाही, तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये जर गेला तर तो पार्ट प्रेझेंट असतोच. हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कारण मी आता नंबर ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय. किती ऑर्गनायझेशन मध्ये तू असं स्विच केलं, म्हणजे किती कंपन्यांचा अनुभव तू घेतला? ऑलमोस्ट 4 to 5 ऑर्गनायझेशन. 4 to 5 ऑर्गनायझेशन. MNC इंडियन सगळ्याच. मी माझी करिअरची सुरुवात केली इंडियन ऑर्गनायझेशन पासून. त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट माझा सगळा एक्सपिरियन्स ऑलमोस्ट 14-15 इयर्सचा माझा पूर्ण MNC. ओके. MNC मध्ये मला जाणून घ्यायचं नेमकं तुझा दिवस कसा चालू होतो एक्झॅक्टली. म्हणजे आपण बोलतो की 10 ते 6 जॉब अशा पद्धतीचा फ्रेमवर्क. म्हणजे तुला आजच्या कंडिशन मध्ये पाहिजे की प्रिव्हियस कंडिशन? नाही, मला आजची पण पाहिजे आणि प्रिव्हियस तू कसं चालू केलंय. कारण की सुरुवातीचा फेज असा असतो की आपण कदाचित वेळ मोजत नाही. याला मला शिकायला भेटतंय ना, बस. कदाचित तू सांगितलं आता की मला किती पॅकेज होतं हे पण मी पहिल्या ऑफर लेटर मध्ये पाहिलं नाही. आणि सुरुवातीची फेजच अशी असते ना, पैसे जाऊ दे, मला शिकायला भेटतंय ना, तो आपल्याकडे क्युरिओसिटी असते. पण मागचा फेज आणि आत्ताचा फेज चेंज काय? भरपूर चेंज आहे. सध्याच्या फेज मध्ये कसं आहे की नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आला, तुम्ही सिनियरिटी लेवलला गेले की मग थोडंसं लाईफ रिलॅक्स होतं. पण इनिशियल फेजला ज्यावेळेस तुम्ही ट्रेनी असता किंवा लाईक सिनियर इंजिनियर, मी मेकॅनिकल रिलेटेड सांगतो स्पेसिफिकली, कारण माझा रोल जास्त मी तिकडं परफॉर्म केलेला आहे. तर असतं म्हणजे नाही का, कामाचं प्रेशर असतं, डेडलाईन्स असतात, टार्गेट्स असतात, प्रोडक्शन हॅम्पर होतं. डिझाईन इज पर्टिक्युलरली अशी फील्ड आहे की प्रोडक्शन हॅम्पर होतं त्याच्यात. अनलेस अँड अंटिल डिझाईन इज नॉट देअर, यू कॅनॉट प्रोड्यूस एनिथिंग. एक्झॅक्टली. तो एक म्हणजे ते एक फंडामेंटल आहे डिझाईन. सुरुवातीच्या काळाला म्हणजे ज्यावेळेस सकाळी उठायचं, पहिलं तर
सगळं आवरून वगैरे म्हणजे दैनंदिन उपक्रम उरकून आपलं पहिलं तर Office. ऑफिसला जायचं. जर इकडे MIDC मध्ये म्हटलं तर आम्ही ऑलमोस्ट 14 तास काम करायचो. 14 तास. हो 14 तास काम करायचो. बट ते 14 तास आम्हाला कोणी फोर्स नव्हतं करत. बरोबर. हं, हं. पण काय होतं ना की फ्रेशर होतो आणि शिकणं गरजेचं होतं. बरोबर. मग 14 तास स्पेंड करायचो. ऑलमोस्ट आम्ही 4-5 फ्रेशर ॲट अ टाइमच जॉईन झालो आणि आम्ही सगळे करायचो. असं काही नाही. सगळ्यांमध्ये शिकण्याची क्युरिओसिटी होती. बरोबर. इंटेन्सिटी लागते मेन म्हणजे माणसाची ना ते एक स्वतःलाच समजलं पाहिजे की नाही आता शिकण्याचा फेज आहे तर शिकून घेतला पाहिजे. बरोबर. आणि नंतर ज्या वेळेस इकडून आलो तर सेम होतं. बस वगैरे होत्या, पिकअप अँड ड्रॉप कॅब्स होत्या. हं. होतं सुरुवातीला जायचं थोडंसं ट्रेनिंग मॉड्यूल्स वगैरे मग ते नवीन होतं. सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड मिळायच्या. बरोबर. मग ते वाचायचं वगैरे क्वाईट गुड. राईट. आणि हां. सुरुवातीला असं वाटलं की नवीन पोर आहेत, असं म्हणजे मॅनेजरनी कधी वाईट ट्रीट केलंय, याच्या पॉलिसीमध्ये तुम्ही अडकलात, असं कधी अनुभवलंय का सुरुवातीच्या फेजमध्ये? नाही मी सुरुवातीला माझा मॅनेजर खूप चांगला होता. ग्रेट. माझा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. Great. कारण माझा मॅनेजर सुद्धा आहे ना ऑलमोस्ट माझ्यासारख्याच फेज मधून गेलेला होता. ओके. सो तो अवेअर होता की ग्रामीण भागातनं पोरं आलेत शहरामध्ये ते शिकलेत. आपण ग्रामीण भागातच शिकलोय. बरोबर. चुका होतात कामामध्ये मॅनेजरचा तो रोल आहे तो बोलणारच. बोलणार दॅट इज ॲज इट इज. बरोबर. मग त्याचं प्रोफाईल आणि तेच आहे की टीम हँडल करणं आणि हं. ते वेगवेगळे गोष्ट त्या टाइम मध्ये करून घेणं. माझा एक पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे माहिती का बिईंग अ मॅनेजरियल पर्सन म्हणजे मी आता बरेचशे मॅनेजरच्या अंडर काम केलं, बरेचशे सिनियर लिडरशिपच्या अंडर काम केलं. असं कधी वाटतं की आपला स्वभाव आणि कॉर्पोरेट हं. मॅच होत नाही आणि मग क्लॅशेस होतात हो कदाचित? बऱ्यापैकी बऱ्यापैकी होतो. एखादा अनुभव सांग जिथं कदाचित तू सॉफ्ट असशील किंवा तू हार्श असशील हां. आणि तुझ्या स्वभावामुळे तुला थोडा प्रॉब्लेम झालाय कॉर्पोरेटमध्ये. समहाऊ मी एक NPI वगैरे प्रोजेक्ट लीड करायचो. हं. त्यावेळेस एक म्हणजे नाही का फिमेल मॅनेजर आलेल्या. डिसिजन मेकिंग नाही किंवा म्हणजे नाही का स्वतः टेक्निकल साऊंड नाही. बरोबर. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर पोझिशनला जाऊन फक्त बॉसगिरी करायची. काम तर काहीच येत नाही, फक्त बॉसगिरी करायची. मग हे आपल्याला नाही पटत. ओके. बरेच ऑन टेबल मीटिंग टेबल मध्ये क्लॅशेस व्हायचं. मी टेक्निकल वरती डिबेट करणारा माणूस आहे. बरोबर. मला माहिती मी जर समोरच्या मीटिंगला जातोय तर मी माझंच काहीतरी म्हणजे सॉलिड असेल तरच मी जातो. बरोबर. आणि समोर अशा पर्सन बरोबर का डिबेट करताय तुम्ही ज्याला प्रोडक्ट बद्दल किंवा नॉलेजच नाही तुमच्या ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय. मी अशा लोकांसोबत डिबेट नाही करत. ओके. आता समजा एखादा नवीन माणूस आहे समजा, ठीक आहे, आता तुझा अनुभव आहे आणि तू त्या नवीन माणूस आला त्याला नंतर म्हणजे तो डायजेस्ट नाही झाला, तुला डायजेस्ट नाही झाला, त्याला मॅनेज कसं करायचं? मी ऍक्च्युली काय करतो माहिती का, जर नवीन माणूस आला ना त्याला डायरेक्टली टेक्निकल प्रेशर नाही देत. बरोबर. ही माझी स्ट्रॅटर्जी. पहिल्यांदा थोडंसं हेल्दी एन्व्हायरमेंट कसं बनेल. बरोबर. काय होतं ज्यावेळेस तुम्ही दोन माणसं एकमेकाला जर तुम्ही अंडरस्टँडिंगच तुमची नाहीये, तुमची ती बॉन्डिंगच नाहीये, तर त्या माणसाचं लेवल ऑफ लर्निंग काय आहे किंवा त्या माणसाला काय द्यायला पाहिजे, काय शिकवायला पाहिजे, काय मटेरियल प्रोव्हाइड करायला पाहिजे हे तुला कळणारच नाही. त्याच्यामुळे पहिलं तो थोडासा माझा स्वभाव आहे, कदाचित ते कॉर्पोरेट रूल्सच्या अगेन्स्ट असेल, बट मी विदिन द टाइम तो एक बॉन्ड डेव्हलप करून त्या माणसाला ट्रेन करतो. आजपर्यंत माझ्या मॅनेजर सोबत कधीच पटलं नाही. बऱ्याचशा मॅनेजर सोबत माझे 2-4 मॅनेजर सोबतच पटलं. आजही तीच सिनॅरिओ आहे. पण बऱ्याचशा वेळेस काय होतं माझ्या अंडर जे ज्युनियर्स असतात ते आजही मला कॉल करतात की सर तुम्ही केलेलं एक मॉडेल आलंय त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही केलेलं एक असेंब्ली आली त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचं नाव दिसलं बरं का. नाही कधी तो माझा बॉन्ड तिथं चांगला आहे, माझा चांगला आहे. नाही म्हणजे तू आता मॅनेजर म्हणून ह्या गोष्टी करतोय कारण की तू सर्व्हाइव्ह झालाय, तू सफर झालाय. ज्यावेळेस तू ऑन जॉब ट्रेनिंग होता किंवा ज्युनियर लेवलला काम करत होता त्यावेळेस तो भाग वेगळा. तो भाग मॅनेजर म्हणून ज्यावेळेस अंडर लोक येतात त्यांना समजून घेताना काय भावना असतात तुझ्या? नाही समजून घेताना तेच काय होतं डिफरंट ऑर्गनायझेशन किंवा फ्रेशर असतात. फ्रेशर लोकांना काय राहतं पर्टिक्युलर फ्रेशरचं बोलाल की अकॅडमिक आणि इंडस्ट्रियल हे दोन आहे ना वेगळे फ्रंट आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती का त्यांना इंडस्ट्रियल लेवलला आणायचं म्हणजे खूप चॅलेंज असतं. तर मग ते चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी एक रोड मॅप बनवणं खूप गरजेचं आहे. रोड मॅप बनवायचं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग, त्यांना व्हिजिट्स किंवा ह्या त्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. तर त्याचा रोड मॅप जर परफेक्ट असेल, प्लॅन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची इनसाइड जी टीम आहे, जी डेव्हलप टीम आहे, जी ऑलरेडी प्रेझेंट टीम आहे त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून जर घेतलं तर सगळं होतं. हा माझा पर्सनल फील आहे. आणि पण आजूबाजूचे लोक टीम मधले लोक पण तितके कॉपरेटिव्ह पाहिजे. बरोबर. होतं
एकटाच काही करू नाही शकत. नाही 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 Image. मॅनेजर इज नॉट अलोन रिस्पॉन्सिबल फॉर लाईक मेकिंग दॅट न्यू पर्सन अप टू दॅट स्किल. एंटायर टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग दॅट. त्या रोलमध्ये गेल्यावर तू प्रत्येक माणसाला इंडिव्हिज्युअली तितका टाइम नाही देऊ शकत. बरोबर बरोबर. तर तो एक टाइम कन्स्ट्रेंट पण तिथं राहतो. हम्म, बट हम्म. आजूबाजूचे लोक जर सपोर्टिव्ह असतील तर होऊन जातं. काय वाटत नाही मला असं. आणि त्याची पण कॅपॅसिटी किंवा त्याचं इंटेंट पाहिजे की नाही मला शिकायचं आता. बरोबर बरोबर आलं लक्षात. असं कधी झालंय का म्हणजे कॉर्पोरेटमध्ये भरपूर लोड आलाय तुला, हा. वेगवेगळ्या असाइनमेंट तुला असाइन केल्या, टास्क भरपूर आहेत, हा. आता वर्क लाईफ बॅलन्सची पूर्ण वाट लागली? काय होतं आता हे IT कल्चरमध्ये घुसल्यामुळे हे सुरुवातीला व्हायचं. हम्म. भोसरीमध्ये वगैरे ज्यावेळेस जॉब करायचा एकच दिवस सुट्टी असायची. पण नंतर इकडे आल्यानंतर नाही. ठीक आहे कॉर्पोरेटमध्ये तेवढं मॅनेज होतं. पैकी काय होतं ना मी म्हणजे नाही का रिकग्नाइज ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेलं आहे. बरोबर. सो तिथं लोकांच्या पर्सनल स्पेसला पण रिस्पेक्ट मिळायचा. ग्रेट. म्हणजे ऑलमोस्ट आतापर्यंत मी ग्रेट प्लेस टू वर्क मध्ये ज्या ऑर्गनायझेशन पार्टिसिपेट करतात ना त्यांच्यामध्येच काम केलं. काम केलं. हो. बरं, आणि आता समजा एखाद्याचं वर्क लाईफ बॅलन्स थोडं हल्लेलं असेल किंवा त्याला स्विच करायचं हा. बरोबर, तुम्हाला ग्रेट प्लेस टू वर्क हा. अशाच रेकग्नाइज ऑर्गनायझेशन तू जातोय, हा. कसं आयडेंटिफाय करतो आणि कसं एंटर करतो पुन्हा त्या कॉर्पोरेटमध्ये? कारण की कॉर्पोरेट इज अबाउट ऑल स्विचिंग. ठीक आहे, पटत नसेल तर स्विच करतो, प्रोफाईल अपग्रेड पाहिजे तर स्विच स्विच करतो, कारण करतो. की पगार वाढायचा असेल तर स्विच करतो. बरोबर, मल्टिपल गोष्टी रिझन्स. आहेत. कसं एंटर करतो तिकडं तू? काय होतं थोडासा पास्टचा डेटा जो आहे तो पण रिव्ह्यू करावा लागतो. बरोबर. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन ऑब्व्हियसली टेक्निकल थिंग्स तर कन्सिडर. कारण आजकाल काय झालं माहिती का, पहिलं फक्त होतं की हे सॉफ्टवेअर पाहिजे, हे स्किल सेट पाहिजे. आजकाल एकाच प्रोफाईलमध्ये दुनियाभरचे स्किल सेट टाकतात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आता मी स्वतः हायरिंग मॅनेजर किंवा त्या रोलमध्ये असल्यामुळे काय होतं की सांगितलेलं असतं की 2-4 स्किल सेट मॅच झाले माणूस घेऊन टाका. बरोबर. पण जर स्वतःचं जर म्हणलं ना की तेच प्रेशर येऊन जातं परत की सगळं प्रिपरेशन करा, बरोबर मग इंटरव्ह्यू द्या, मग ते मॅच पण झालं पाहिजे. बरोबर. मग ऑर्गनायझेशन कुठली काय हे सुद्धा बघून मग तसं थोडंसं होतं ना. चॅलेंज आहेच ना त्याच्यामध्ये. बरोबर. स्विच करायचं म्हणजे चॅलेंज आहेच. Challenge आहे. प्रिपरेशन मॅटर. Preparation matter. प्रिपरेशन मॅटर. बरोबर, हा. कारण की एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण स्टेबल असतो, हा. तर कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं म्हणलं ना लोकांना तेवढं जमत नाही. मी माझ्या लाईफमध्ये असे लोक बघितलेत की एकाच ऑर्गनायझेशन मध्ये 15-15 वर्ष राहतात आणि अजूनही तिथंच आहे. अजूनही तिथंच आहे. सी 15 years when you are spending this much amount with an organization, मग तुम्ही का थांबताय? जर तुमची ग्रोथ होत नाही तुम्ही का थांबता? हा माझा पहिला क्वेश्चन आहे. बरोबर 15 वर्ष थांबून काय उपयोग आहे? बरोबर. तुला काय वाटतं, थांबायला पाहिजे नाही थांबायला पाहिजे? जर इफ म्हणजे ऑर्गनायझेशन जर तुमची ग्रोथ बघतीये, बरोबर. तुमच्या ग्रोथला प्राधान्य देते, तर थांबायला काहीच हरकत नाही. एक्झॅक्टली. बट इफ यू आर स्टेईंग फॉर म्हणजे नाही का, काही लोकांचा मानसिकता कशी नाही का, माझ्या घराचा हप्ता चालू आहे, माझ्या गाडीचा हप्ता चालू आहे, माझ्या मुलीचं शिक्षण किंवा मुलाचं शिक्षण चालू आहे, मी जॉब नाही सोडू शकत. मग त्याच एका रोलमध्ये सडत बसतात 10-10, 15-15 वर्ष. आणि मी स्वतः त्या कल्चरला नाही सपोर्ट करत. म्हणजे एकच कंपनी जास्त काळ राहण्यात काही पॉईंट नाही अंटिल अनलेस जर तुमची ग्रोथ नाहीये. बरोबर बरोबर. नाही. तुला काय वाटतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो, घर गाडी बंगला सगळ्या गोष्टी इन्व्हेस्ट करतो, हा. काही लोन करतो, हा. सुरुवातीला ज्यावेळेस कॉर्पोरेट मध्ये येतो, हा. ह्या गोष्टीमुळे फ्रीडम जातं? हो ऑब्व्हियसली जात. फ्रीडम जाणारच ना. पहिलं काय होतं, पहिलं ज्यावेळेस तुझ्या ह्या सगळ्या लायबिलिटीज नसतात त्यावेळेस मला सांग, माझे प्रश्नाचं उत्तर दे. आज जर तू घर घेतलंय, बरोबर. तुझ्या घराचा एक्स अमाऊंटचा हप्ता जातोय, बरोबर. म्हणून आज तू काय म्हणतो की नाही यार मला जॉब करावाच लागेल, 10 तारखेला 5 तारखेला माझा हप्ता आहे. पण बरोबर. तू बॅचलर होता, तू हे हो. टेन्शन घेतलं का कधी? कधीच नाही. तू काय म्हणला, चल गेला ना हो. 10 दिवसात दुसरा बघू, काहीच प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम. ही सायकोलॉजी सायकोलॉजी. आज कसं झालंय माहिती का, नाही बघायचं आहे ना मग आत्ताच तयारी करावं लागेल. कारण की ते हप्ते हप्ता चालू आहेच असतात. ना. ठीक आहे थोडासा फॅमिली सपोर्ट राहतो, असतो. हा असतो, बरोबर. पण शेवटी किती घेणार आहे ना. हा. तर त्याच्यामुळे स्विच करायच्या आधी आता प्लॅनिंग करावं लागत. आता तेवढं हार्श मध्ये नाही बोलताय, चल माझं तुझं पटत नाही, मी तुझ्यासोबत काम नाही करणार. आणि ह्या गोष्टी सुरुवातीला अक्षरशः कळत हा. नाही. मी बऱ्याचदा नाही कळत, मी- नाही मी- कळत. म्हणजे बऱ्याचदा तुझ्याशी किंवा बाकीच्या लोकांशी बोलतो, अभिषेकशी बोलताना बोलतो की आपल्याला जेवढं पेमेंट येतं ना, हा. आपण त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून सेव्हिंगचा विचार करत नाही नाही. आणि त्याच्यावरती मग लोन चढवा. आणि मग हे ऍक्च्युली कॉर्पोरेटमध्ये ना, म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स हा एक फार मोठा मुद्दा हा. आहे. बॅलन्स न होण्याचं कारण
हे लायबिलिटीज असतात. लायबिलिटी बरोबर. फॅमिली सपोर्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी तर असतात प्रत्येकाला, असतात, बरोबर. हा. त्यांच्यामुळे तर एक बॅलन्स राहतो. हा. पण ह्या लायबिलिटीमुळे आपलं फ्रीडम मात्र येस निघून जातो. फॉर शुअर 100%. बरोबर. काय होतं माहिती का, जसं जसं आपण ह्या याच्यामध्ये हे मायाजाल आहे सगळं. माया झाल्या. हे मायाजाल आहे सगळं. पगार वाढला हे घेऊ, हम्म. पॅकेज वाढलं हे घेऊ. बरोबर. तर काय झालंय, माणसाच्या पगारापेक्षा हप्ता जादा झाला. त्याच्यामुळे बॅलन्स नावाची त्याच्यामुळे गोष्ट- बॅलन्स नाही होते, हा. फायनान्शियल गोष्टी बॅलन्स नाही होत. आहेत बऱ्याचशा ठिकाणी केसेस आहेत. असं असं म्हणजे नवीन पोरांना जर आता सगळ्या ह्या गोष्टीतून शिकायचं हा. जर झालं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एनिवेज तात्पुरत्या आहेत. म्हणजे तात्पुरत्या आहेत. गाडी घेतली तर कधी ना कधी ती जुनी होणार आहे. तिची खरंच गरज आहे का, हा प्रश्न बऱ्याचदा नाही विचारत. म्हणजे एखादी जर आता फोन घ्यायचा आहे समजा, ठीक आहे, 10,000चा फोन आहे, 1,00,000चा फोन, पण खरंच मला एवढी गरज आहे आणि मग आपण तेवढंच घेतो, असं कधी वाटतंय का ह्या लाईफ? आजकाल काय झालंय माहितीये का, तू आजूबाजू जर बघितलं ना, आजकाल ह्या गोष्टी फक्त दिखावा झालाय. अरे त्यांनी घेतली ना, मला पण घ्यावं लागेल. हे 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 harsh आहे. ही हार्श रियालिटी. काय माहितीये का, फॉर एक्झाम्पल आता तू मारुतीची गाडी घे बरोबर. किंवा मग तू कुठल्याही अदर कंपनीची गाडी घे. बरोबर. आता मारुतीची गाडी किंवा नवी घे किंवा जुनी घे, डिपेंड ऑन लाईक जसं जसं बजेट असेल तसं. बरोबर. आता मी ते काही सजेस्ट नाही करत कोणती गाडी घ्यायची, बरोबर. पण जस्ट मी एक रियालिटीची एक एक्झाम्पल देतो. मारुतीची गाडी घे किंवा मग तू सगळ्यात महाग ब्रँड कुठला आहे, स्कोडा घे. बरोबर. जर तुला गरज नाही स्कोडाची, तू कशाला स्कोडा बघणार नाही. बरोबर. मारुतीची गाडी पण चालतीच रोडवरती, बरोबर. स्कोडाची पण चालते. चालते. ऍडिशनल बेनिफिट्स काय, सेफ्टी, फीचर्स, इलेक्ट्रॉनिक, ओआरबी, म्हणजे बऱ्याचशा बरोबर. गोष्टी. पण आता मला जर तिथपर्यंत माझी लेवलच नाहीये, मग कर्ज करून कशाला घ्यायची. बरोबर. हा हा. आता काय होतं, लायबिलिटीज वाढत चालते. वाढत आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी म्हण, तू फोन म्हण, तू कार म्हण, किंवा अजून नाही का थोड्या शोभीकरणाच्या ऍसेट्स म्हण, ह्या डिप्रिशिएटिंग ऍसेट आहे. हा, बरोबर. याच्यातून काही त्याच्यामुळे जास्त तू पैसे कितीही उभे नाही पैसा राहणार. गमव, हं. त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याची किंमतच वाढणार नाही. पण घरमध्ये मी सांगेल गुंतवा. घर ही अप्रिशिएटिंग ऍसेट. बरोबर. घराचा हप्ता भरताय, दॅट इज बरोबर. Good. आणि एक विल पण असतं ना, की स्वतःची घर झालं की बऱ्याच गोष्टी झाल्यासारख्या वाटतात. मी तुला विचारत होतो की वर्क लाईफ बॅलन्स मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. हा. तर बॅलन्स साधताना आपण टूर करतो फॅमिली सोबत, बाहेर जातो. हे सगळं करून किती वेळा जाणवतं तुझं बाहेर? मी जातो 3-4 वेळेस जातो वर्षातून. तुमच्या- मी फॅमिली सोबत टाइम स्पेंड करतो चांगला. दिस इज अ गुड एक्झाम्पल. म्हणजे बरेच लोक कमवायच्या नादी लागतात आणि हा. फॅमिलीकडे बऱ्यापैकी नाही, दुर्लक्ष होतं. मी ते करतो, कारण माझी वाईफ पण वर्किंग आहे. Great. म्हणजे ती पण त्याच कॉर्पोरेट झोन मध्ये, पण मग नाही आता ब्रेक निघलेली, तर आम्ही जातो. आणि असं काही प्लॅन नाही, रोडला गेल्यानंतर आम्ही ठरवतो कुठं जायचं. ग्रेट. हा, म्हणजे अनप्लॅन गोष्टी आणि Unplanned गोष्टी सक्सेसफुल करतो. करतात. हो. राईट. कारण की कधी कधी काय होतं ना, म्हणजे ह्या रुटीन मध्ये आपण एवढं अडकतो हा. ना, तिकडं आपलं दुर्लक्ष होतं आणि मग बऱ्याच काळ निघून जातो आणि मग निवांतपणे कधी बसलो की विचारत, अरे काही केलंच नाही आपण. काही केलंच नाही. ते ऍक्च्युली ते करायला पाहिजे. ते मी सजेस्ट करू शकतो. आणि आपली नाही का, आपल्याला नाही बघायचं ते. आपल्याला पण पाहिजे. पण बघायचंय ना, हं. मग कधी म्हातारा झाल्यावर बघायचं. हे महत्वाचं आहे, कारण की काही गोष्टी ना वेळेतच केल्या पाहिजे. हा. मागच्या पॉडकास्ट मध्ये पण हा मुद्दा मी फार हा. व्यवस्थित पद्धतीने मांडला, जेणेकरून ज्या काळात जायला पाहिजे हा. actually, त्याच काळात आपण बॅलन्स कसं, मी माझं सांगतो, मी कसं बॅलन्स करतो. असं तुला माहिती आहे, फॅमिलीलाही तितकाच वेळ देतो, हा. मित्रांनाही तितकाच वेळ हा. देतो. आता आपलं तुला तर माहिती आहे, सगळं बरोबर. फ्रेंड सर्कल बरोबर. आजूबाजूच्या बरोबर. एरियामध्ये जाता, सगळ्यांनी घरं घेऊन झाले. 2 वीकेंड 3 वीकेंड नंतर एकत्र भेटायचं, बसायचं, बोलायचं, मजा करायचं. त्याच्यात तेवढा टाइम स्पेंड करतो ना आपण. आणि काय होतं मग, त्याच्यातून नवीन थोडंसं आयडियाज वगैरे, किंवा थोडासा माइंड फ्रेश होतं. कारण की फॅमिली आणि मित्रांमध्ये 10 मिनिटं जरी जाऊन आलं ना, असं वाटतं की हा. बस, तुला बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम असतं. माझं सध्याची प्रोफाईल परमनंट वर्क फ्रॉम होमची. म्हणजे याच्या आधी तू ऑफिसमध्ये हो. हे केलंय. दोघांमधला बॅलन्स कसा आहे? वर्क फ्रॉम होम चांगले की वर्क फ्रॉम ऑफिस? ज्याचे बेनिफिट ज्याच्या त्याच्या जागी आहे. हे थोडं डिप्लोमॅटिक देईल तुला. काय होतं, बऱ्याचशा वेळेस आहे ना, ऑफिसमध्ये असलं की असं वाटतं की नाही यार वर्क फ्रॉम होम पाहिजे, आणि घरी असलं का असं वाटतं की नाही ऑफिसमध्ये जायलाच पाहिजे. त्याच्यामुळे ज्याचे त्याचे बेनिफिट ज्याच्या त्याच्या जागी. वेगवेगळे. पण तुला सगळ्यात जास्त बेनिफिट कसं आहे, वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम ऑफिस? मला दोन्ही आवडतं. अच्छा. मला दोन्ही आवडतं. नाही, मला तुला एक्झॅक्ट पाहिजे मला आन्सर. नाही, एकच असणार ना, एक तर ऑफिस किंवा घर. काय होतं तुला खरं सांगू का, मी जर ऑफिसमध्ये गेलो ना, माझी जी टीम आहे ना, ते म्हणते यार साहेब आले, चला आज. म्हणजे माझं कसं आहे माहिती का, मी असं बॉस बोलून राहत नाही. बरोबर. मी कॉमेडी करतो.
Office- असं जोक्स वगैरे, आणि याची याच्यातून आपला उडव, त्याची प्रेझेन्स जाणवतो उडव, लोकांना. याची उडव, त्याची उडव. हा मी थोडासा माझा स्वभाव म्हणजे हं. तिथं जे ऑन फ्लोर जो आहे ना हं. तसा बदल करून घेतलेला आहे. हां. मग तू म्हणशील यार कॉलेजमध्ये तर तू असा होता तो होता. नाही बाबा, नाही, चेंज नाही, करावा नाही. लागतो. पोटा पाण्याचा सवाल आहे. नाही, फ्लोअरला पण अशा स्वभावामुळे ना हा. आपला एक प्रेझेन्स क्रिएट हा होतो. आपलं ऑब्विसली app- अग्रीड. तुला आहे ना हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट जर पाहिजे असेल तर सगळ्यात हेल्दी तुझी टीम पाहिजे. तुला Exactly. बाकीच्या टीम मध्ये काय चाललंय ना त्याशी काहीच घेणं घेणं नसतं. देणं. तुझी टीम जर व्यवस्थित असेल, तुझा मॅनेजर जर व्यवस्थित असेल ना तर सगळं. आता बघ माझा मॅनेजर आत्ताचा आहे ना इतका चांगला माणूस आहे, मी त्याला चांगलाच म्हणन, अजूनही बरोबर. नाही, चांगलाच बरोबर म्हणन त्याला. बरोबर. कारण का माहिती का इतका सपोर्टिव्ह येतो. आणि इव्हन त्याची मुलगी आणि माझी मुलगी 1 वर्षाचा फरक आहे फक्त. मग आता सपोज ज्या वेळेस आता तो पण वर्क फ्रॉम होमच करतो, त्याला पण सेम माझ्यासारखं चॅलेंज, दोघे ना हजबंड वाईफ बरोबर US मध्ये बसतो. बरोबर. तर मग असं आमची 1 on 1 चालू असली की त्याची मुलगी शेजारी उभी असते, तो कॅमेरा ऑन करतो क्या बात आहे. आणि त्याच वेळेस सपोज माझी मुलगी आजूबाजूला बरोबर. असेल तर मग ते दोघी तिकडून हाय वगैरे हे करतात. अंडरस्टँडिंग हे फार- अंडरस्टँडिंग बरोबर, पाहिजे. कारण बरोबर. सी ही इज ऑल्सो गोइंग थ्रू द सेम सिच्युएशन एक्झॅक्ट इव्हन आय एम. एक्झॅक्टली. तर तसा विषय डिपेंड आहे की डिपेंड. आपण बऱ्याचदा स्कूलिंग फार चांगल्या पद्धतीने डिसाईड करतो. हम्म. मुलगा मुलगी असेल त्यांना चांगल्या शाळेत टाकतो, पण ऍक्च्युली त्यांना घरचा टच पाहिजे असतो. बरोबर. हम्म. तो टच तुला किती देता येतो की आलेले वर्कशीट असतील, आलेचं सिलेबस असेल, आले म्हणजे बऱ्याच गोष्टी ते शिकतात, तर त्यांचं रिव्हिजन, त्यांचं होमवर्क, हे सगळं त्याला कितपत वेळ देता येतो? 0.01%. काहीच नाही. म्हणजे हे बघतो मी, सगळं वहिनींचं आहे, तुझं बघतो काही नाही माझं नाही काही. टाइम देणं नाही देणं हे एक्सक्युजेस. एक्झॅक्टली. Excuses आहे. एक्सक्युजेस. हा, बरोबर. आता ते मी माझं बाकीच्या गोष्टी काम वगैरे करून नाही देऊ शकत, हे एक्सक्यूज देतो मी लोकांना. बरोबर बरोबर. द्यायचा असेल तर माणूस कुठेही 5-10 मिनिटाचा टाइम स्लॉट काढून कुठेही देऊ शकतो. देऊ शकतो. कारण की हा जो टीन एजेसचा काळ आहे ना सुरुवातीला, घरातूनच हा. त्यांचा स्वभाव घडत असतो, बरोबर. त्यांचं सगळं घडत असतं, हम्म. घरातूनच त्यांना इन्स्पिरेशन भेटत हम्म. असतं आणि हम्म. मग त्यांची ती डेव्हलपमेंट Yes, yes, हळूहळू होत yes. असते. बरोबर. किती हा. मोठ्या स्कूलमध्ये आपण जरी घातलं, स्कूल मॅटरच नाही करत. स्कूल मॅटरच नाही करत. मॅटरच नाही करत. म्हणजे संभ्रम असा असतो की मोठ्या बोर्डला घालू, मोठ्या स्कूलला घालू, पण खरं स्कूलिंग घरचं आहे. खरं स्कूलिंग तर घरच आहे वेळ ऑब्विसली. दिला पाहिजे. वर्क फ्रॉम होम का वर्क फ्रॉम ऑफिस? Both. एकच नाही. नाही बोथ. आउटिंग करायचं म्हणलं तर महिन्यातून किती वेळा आउटिंग केलं पाहिजे? महिन्यात नाही एक तर निश्चित झाली पाहिजे. डिपेंड लाईक तुम्हाला जर आठवड्याला जायचं तर ते तुम्ही ठरवू शकता. बरोबर. एक तर झालीच पाहिजे, बट एक बनताय अच्छा. होम फूड का आउटसाइड फूड? डेलीच्या रुटीन मध्ये एक टाइम तरी होम फूड. कंपनीत मध्ये सगळ्यात महत्वाचा माणूस, HR, मॅनेजर, कलिग्स की अजून कोणी? तसं बघायला गेलं तर मॅनेजरचा माणूस बनण्यात आहे ना चांगला फायदा आहे. तर हा पॉडकास्ट वेगळ्या अनुभवातून आपण शूट केलाय, वेगळ्या अनुभवाच्या माणसाला आपण समोर आणलंय. हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की पाहायचा आहे. थँक्यू निलेश, तू संधी दिली, पॉडकास्टला वेळ दिला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुटीन मधून वेळ दिला, त्याबद्दल तुझं फार फार स्वागत, अनुभव, आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग.